महाराष्ट्र की राजनीति एक बार फिर गर्मा गई है। नागपुर के शीतकालीन अधिवेशन के दौरान शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने चौंकाने वाला दावा किया कि सत्ताधारी गठबंधन के भीतर ही दो गुट बन चुके हैं और इनमें से एक गुट के 22 विधायक सीधे मुख्यमंत्री के नियंत्रण में हैं। आदित्य ने कहा कि इन विधायकों को पूरा फंड, सभी काम और मनचाही सुविधा दी जा रही है, इसलिए वे मुख्यमंत्री के इशारे पर उठक बैठक कर रहे हैं। उन्होंने तंज कसा कि इन 22 में से एक तो खुद को वाइस कैप्टन भी कहता है। आदित्य ठाकरे ने कहा कि विरोधी पक्ष नेता के प्रस्ताव में कोई बदलाव न होने के बावजूद अफवाहें उड़ाई जा रही हैं। सरकार में ही दो विरोधी पक्ष नेता तैयार हो रहे हैं क्या? यही शंका मुख्यमंत्री फडणवीस साना आली असेल, ऐसी उन्होंने व्यंग करते हुए कहा। उन्होंने दावा किया कि किसने, कब और क्यों ये चर्चा फैलाने की कोशिश की, ये उन्हें अच्छी तरह पता है। चार्टर्ड प्लेन के उपयोग को लेकर भी आदित्य ठाकरे ने तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री खुद चार्टर्ड प्लेन से नागपुर आए, उनका विमान 2 बार मुंबई गया और अन्य लोगों को लेकर वापस आया। दोनों डिप्टी सीएम भी चार्टर्ड प्लेन से पहुंचे, वहीं कई विधायक भी निजी विमानों से आए। उन्होंने बिना नाम लिए एकनाथ शिंदे पर कटाक्ष करते हुए कहा कि जिनके गांव में सड़क तक नहीं है, वहां 2-2 हेलीकॉप्टर उतरते हैं। हेलीकॉप्टर से जो बैग उतरते हैं उसमें कौन सा आनंद का शुदा होता है? 3 घंटे के प्रचार में वो क्या बांटते हैं? ऐसा सवाल उठाकर आदित्य ठाकरे ने सत्ता पक्ष को कटघरे में खड़ा किया। ही जी चर्चा सुरू झाली, आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार, कधी होणार, काय होणार, मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे, कशाला घाबरतायत हे? विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस, म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच 2 विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने पेरलेली, हे आम्हाला सगळं माहिती आहे। पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष 2 गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या 1 वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगला मिळालेला आहे आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल। देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींवर टीका केली होती, उपहासात्मक होती की इंडिगो क्रायसिसमध्ये उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही, चार्टर्डनी येतात आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले, ते डिलीट सुद्धा त्यांनी केलं, मग ते डिलीट करायला लागलं। मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे, ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली? जे इंडिगोचं पूर्ण घोळ झालेला आहे, तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थत्त उडवण्यासाठी केली का? त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का? केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का? हा सगळा एक वेगळी गोष्ट झालीच। पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेनने आले, त्यांचं विमान 2दा मुंबईला गेलं, इतर मंत्र्यांना आणलं, दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने आले, आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेनने आले। पण ह्याहूनही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच, आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि 2 इल्लीगल उपमुख्यमंत्री, म्हणजे पद ती खरं ग्राह्य पकडू शकत नाही, हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरतायत की इंडिगोनी फिरतायत, स्पाइस जेटनी फिरतायत, एसटी पकडून फिरतायत, गाडीनी तरी फिरतायत का? एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत, 2-2 हेलिकॉप्टर जातात। तसंच जर पाहायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री फिरत आहेत। त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिदा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं, कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या। हे प्रचारात 3 तासासाठी तिथे जातात, 20 मिनिटासाठी जातात, पण आनंदाचा शिदा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात। हा कुठचा वाटप नेमका होतोय? आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये 2014च्या आधी किती वेगळे एअरलाईन होते बघा, आणि नंतर 14 नंतर ह्या एअरलाईन मारत मोनोपोली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही, अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं आहे। नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं
काय करतंय ह्याच्यावर प्रश्न आहे. रुपये बघा पडलेला आहे, 90च्या पुढे गेलेला आहे. एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची. तसं पाहायला गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी, त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता, आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती. म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांबरोबर खोटं. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.